काँग्रेस पक्षातील प्रमुख पदाधिकारी डॉक्टर मिलिंद शिकारे, डॉक्टर व्यंकट धुमाळे, ॲडव्होकेट अशोक कापसे, मनोहर देगावकर आणि माजी सरपंच आनंद राजुरे यांच्यासह इतर पक्षातील अनेकांचा शिवसेनेत दिनांक 28 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या निवासस्थानी जाहीर पक्षप्रवेश झाला आहे। देगलूर येथील काँग्रेस पक्षातील या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेत झालेल्या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसणार अशी चर्चा होऊ लागली आहे। शिवसेना मुख्य नेते व राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते शिवसेनेमध्ये हा प्रवेश होत आहे, त्यांचं सहर्ष स्वागत। त्यानंतर ॲडव्होकेट अशोक गंगाराम कापसे शेळगाव तालुका कार्याध्यक्ष विधी उपाध्यक्ष काँग्रेस यांचाही शिवसेनेत प्रवेश होतोय। आदरणीय साहेब त्यांना स्कार्फ घालून शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश करून घेत आहेत। त्यानंतर डॉक्टर मिलिंद शिकारे तालुका कार्याध्यक्ष काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर सेलचे मिलिंद शिकारे यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे। दीपक रेड्डी मरकेल प्रहार तालुका अध्यक्ष प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक रेड्डी यांचा शिवसेनेत प्रवेश होतोय। त्यानंतर व्यंकट शंकरराव पाटील नरंगल तालुका संघटक काँग्रेस व्यंकट शंकरराव पाटील तालुका संघटक काँग्रेस, धनाजी श्रीराम पाटील शेळगाव, धनाजी जशी जशी नावं घेतोय पटापट यायचंय। गंगाधरराव लोणे तालुका उपाध्यक्ष काँग्रेस, आनंद विश्वनाथ राजुरे सरपंच, आनंद राजुरे सरपंच, पवन भुताळे, विठ्ठल सुरनर सरपंच, बळीराम बडगे माजी सरपंच, गजानन पाटील कुकमापूर युवा नेते, विजय पाटील कोकणे सरपंच, शिवराज माळेगाव पाटील, अर्जुन गायकवाड सरपंच, सुरेश मुंडकर लक्का सरपंच, गौतम किशन वाघमारे सरपंच, बाबूराव वाघमारे माजी सरपंच या प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत आलेले बाकीचे सगळे जे कार्यकर्ते आहेत, मनोहर देशावकर, लक्ष्मणराव बरसनवार, व्यंकटेश पाटील, महालिंगप्पा माठाबले, बजरंग बक्कनवार, राजन्न पाटील, ज्ञानेश्वर बाळके, प्रशांत पाटील, राजेंद्र नरहरे, त्याचप्रमाणे लक्ष्मण भायकांबळे ग्रामपंचायत सदस्य, सुरेश चिलवेरी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती हाणेगाव, गोविंद देशमुख सदस्य सेवा सहकारी सोसायटी, स्वप्नील धुमाळे, माधव गंगाधर स्वामी, अंबोरे सूर्यकांत दशरथराव, मनेश नागेशराव गुंडुरे, अक्षय बालाजीराव पाटील, पवन पुंडलिक पाटील, राम संजय पाटील, त्याचप्रमाणे सचिन वसंतराव पाटील, बजरंग कोसंबे, व्यंकट पाटील युवा अध्यक्ष राष्ट्रीय समाज पार्टी, देवीदास वजिरे युवा उपाध्यक्ष राष्ट्रीय समाज पार्टी, श्रीराम मल्लप्पा उल्लेवार सरपंच मुळजगा, ज्ञानेश्वर बिरादार सामाजिक कार्यकर्ते, अभय बक्कनवार, सचिन अटकळे, अभय बक्कनवार, शिवाजी अन्सुलवार, सुरेश चिलवेरी, शिवाजी शिवपूजे, ज्ञानेश्वर बिरादर, काशीनाथ तप्पर बळगुसकर, कामशेट्टे गजानन, त्याचप्रमाणे महादलिंगप्पा संयमप्पा मटवाले, बजरंग बकनवार, अभय बकनवार, शिवाजी अनुमलवार या सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातून प्रवेश होतोय। काँग्रेस मधून आलेले जिल्हा व तालुकास्तरीय कार्यकर्ते पदाधिकारी, त्याचप्रमाणे अनेक माजी सरपंच या सगळ्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश आदरणीय शिवसेना मुख्य नेते व या राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश झालेला आहे। नांदेड जिल्ह्यासाठी आदरणीय साहेब मुख्यमंत्री पदाच्या काळात असताना त्यावेळेला नांदेड शहरासाठी उत्कृष्ट असा मास्टर प्लॅन त्यावेळेला तयार केलेला होता। 25 वर्षाच्या विकासाचा मास्टर प्लॅन तत्कालीन मुख्यमंत्री असताना साहेबांनी तयार करण्याचे निर्देश दिले होते आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून जवळजवळ 2 दशकातील नागरी नियोजन, ट्रॅफिक सिस्टम, दारी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा आणि शहराचा विस्तार यांचं नियोजन होणार आहे। त्याचप्रमाणे रस्ते व पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी 2023 साली साहेब मुख्यमंत्री असताना नांदेड वाघाळा महानगरपालिकेत त्या काळामध्ये 437 कोटीचा निधी दिलेला होता आणि त्यांचं भूमिपूजनही केलेलं होतं।
त्याचप्रमाणे विविध भागात रस्त्यांचे पुनर्बांधकाम व विस्तार, शहरभर सिवरेजची प्रणाली सुधारणे, नवीन रचनांची उभारणी करणे, 430 किलोमीटर पेक्षा जास्त अंडरग्राऊंड सिवेज कनॉल कनेक्टिव्हिटी नांदेड जिल्ह्यासाठी त्यावेळेला केलेली होती. वेगवेगळ्या भागातील जुन्या आणि खराब झालेल्या सिवेज लाईन बदलणे याचे देखील निर्णय आदरणीय साहेब मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये झालेले होते. त्याचप्रमाणे अमृत 2 मिशन मधून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरी विकासच्या अंतर्गत केलेली काही कामं होती तेही नांदेड जिल्ह्यासाठी आदरणीय साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात केलेली होती. राष्ट्रीय व प्रादेशिक दुवा प्रकल्प इनडायरेक्ट बेनिफिट टू नांदेड डिस्ट्रिक्ट, राज्य शासनाच्या योजनांमध्ये जालना नांदेड एक्सप्रेसवे सारखे प्रकल्प आता चालू आहेत. नांदेडची मुंबई नागपूर महामार्गाशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी व वाहतुकीचा वेळ कमी करण्यासाठी या एक्सप्रेसवेचा फायदा होणार आहे. साहेब सीएम असताना हे प्रकल्प चालू झालेले आहेत. त्याचप्रमाणे पुणे नांदेड महाराष्ट्र मार्ग विकास, रस्ते विस्तार, लॉजिस्टिक सुधारणा इत्यादी सगळ्या सुधारणा त्या काळामध्ये साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यासाठी केलेल्या होत्या. आपल्याला साहेब संबोधित करतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील प्रमुख काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाला. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष डॉक्टर व्यंकट बापूराव धुमाळे, ॲडव्होकेट अशोक गंगाराम कापसे, तालुका कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, विधी उपाध्यक्ष काँग्रेस पक्ष, डॉक्टर मिलिंद पांडुरंग शिकारे, श्री दीपक रेड्डी, व्यंकट शंकरराव पाटील, धनाजी पाटील, गंगाधरराव लवणे, आनंदराव राजुरे, पवन भुताळे, विठ्ठल सुरनर, सरपंच बळीराम बडगे, गजानन पाटील, विजय पाटील, शिवराज पाटील, अर्जुन गायकवाड, सुरेश मुंडकर, गौतम वाघमारे, पांडुरंग वाघमारे व इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालाय असं मी जाहीर करतो. आणि आम्ही केलेली महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री असताना मी आधीच आमच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितले, मी ते काय पुन्हा सांगत नाही. आणि म्हणून गेले अनेक जेव्हापासून विधानसभेची निवडणूक झाली, किंबहुना आपण महायुतीचं सरकार 2022ला स्थापन केलं, तेव्हापासून हा प्रवेशाचा ओघ जो आहे तो सुरू आहे, अखंडपणे आजही सुरू आहे. आणि म्हणून हे सर्व लोक विविध पक्षातून येत आहेत, एका विश्वासाने येत आहेत आणि खऱ्या अर्थाने आपला शिवसेनेचा विचार हा विकासाचा विचार आहे, आपला अजेंडा विकासाचा आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय आणि म्हणूनच अतिशय अल्पावधीमध्ये बाळासाहेबांच्या, आनंदीगे साहेबांच्या विचारांचा हा शिवसेना पक्ष या राज्यामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या भागातला विकास करणं, आपल्या भागातल्या लोकांच्या समस्या, प्रश्न सोडवणं याला आपण प्राधान्य द्या. आपल्या पाठीशी खंबीरपणे शिवसेना उभी आहे याची खात्री आपल्याला देतो. आणि खदगावकर, व्यंकट खदगावकर नाही, आपला बालाजी खदगावकर, व्यंकट खदगावकर तर आहेत आणि बालाजी खदगावकर पण त्या भागामध्ये चांगलं लक्ष देत आहेत. आणि म्हणून शिवसेना त्या भागात मजबूत बळकट होते आहे. आणि म्हणूनच राज्यामध्ये
अगदी चांदा ते बांदा शिवसेना सगळीकडे सर्व दूर पसरते आहे. काही लोक सांगायचे शिवसेना फक्त ठाण्यापुरती आहे, परंतु ठाणा मुंबई नाही तर चांदा ते बांदा पर्यंत शिवसेना या झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून आपण पाहिलेलं आहे. आणि मग एक कामाची पोचपावती दिलेली आहे. 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पदातलं काम, त्याचबरोबर गेल्या वर्षभरातलं महायुतीचं काम, हे पाहून लोक शिवसेनेमध्ये येत आहेत. मी त्यांचं स्वागत करतो आणि असेच आपल्या या प्रवेशाने शिवसेना अधिक बळकट मजबूत होईल आणि सर्वसामान्यांना न्याय देईल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून आपण काम करतोय आणि म्हणून हा पक्ष कोणी इथं मालक नोकर नाहीये. इथं हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे आणि म्हणून हा पक्ष पुढे जातोय. आपण त्याच्या सोबत आलात, आपलं मनापासून मी कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.